नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे 15वा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न। भारतीय विमानपतन प्राधिकरण अंतर्गत SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर विमानतळ यांच्या वतीने आयोजित 15वा संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी विमानतळ कॉलनीतील सामुदायिक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात कुणाल वराडे निर्मित युगपुरुष ऑर्केस्ट्राच्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानातून सामाजिक एकता, शिक्षण आणि युवकांच्या जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। समाजामध्ये वाढत चाललेली गुंडगिरी, दहशत आणि चुकीच्या प्रवृत्तीचे अंधानुकरण यावर कठोर शब्दात भाष्य करत पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। शिवाजी महाराजांचे अनुशासन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण हेच खरे आदर्श आहेत। पैशाच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्यांचे अंधानुकरण मुलांनी करू नये असा संदेश प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांनी यावेळी दिला। समाजातील काही व्यक्ती पैशाच्या बळावर स्वतःची प्रतिमा, गुन्हेगारी, दादागिरी निर्माण करत असून तरुण पिढी त्यांचे अनुकरण करत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली। आईवडिलांनी आपल्या लेकरांकडे, विशेषतः मुलींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे। संस्कार आणि शिक्षण यांनाच महत्त्व दिले पाहिजे असेही सांगण्यात आले। यावेळी मुलींना उद्देशून भावनिक संदेश प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांनी म्हणाले की तू ऑफिसला जा, मेहनत कर, स्वतःच्या पहिल्या पगारातून कॉफी घे आणि त्या क्षणाचा अभिमानाने सेल्फी काढ, पण त्या आनंदामागे आपल्या आईवडिलांचे कष्ट आणि पाठबळ विसरू नकोस। आपल्या यशामागे आईवडिलांचा सन्मान असला पाहिजे। या संदेशातून तरुणांना योग्य मार्ग निवडण्याचे, पालकांचा आदर राखण्याचे आणि समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे आवाहन प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांनी केले। कार्यक्रमाला भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अधिकारी, कर्मचारी, विमानतळ परिसरातील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर रात्री 9 वाजता सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमावर प्रसार माध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व याहीपेक्षा चांगला कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले। हा कार्यक्रम नियोजनबद्ध व यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी रेखा पवार व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला 4 चांद लावले। शेवटी रेखा पवार यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। यावेळी त्या भावुक झाल्या होत्या। ही महिला मंडळ आहे, म्हणजे आज कलम 21 नुसार तुम्हाला जगण्याचं, जीवित्वाचं स्वातंत्र्य दिले आमच्यापेक्षा जास्त। जुना काळ होता ज्या बाईला या देशामध्ये गुडघ्याच्या खाली साडी नेसण्याचा अधिकार नव्हता। ह्या देशात आज बाई, महिला एवढे पुरुष बसलेत, त्या पुरुषाच्या मधोमध आहे ना, सुंदर मेकअप करून बसली। ही ताकद कुठल्या धार्मिक ग्रंथाची नाही, फक्त बाबासाहेबांच्या संविधानाची आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा। महिलांना विनंती आहे, तुम्ही पद घेतल्यावर ते स्वीकारायचं शिका। नाही तर बाबासाहेबांच्या डोक्यात जात आली नाही, बाबासाहेबांच्या डोक्यात धर्म आला नाही। बाबासाहेबांनी ठरवलं ज्या प्रवर्गावर, ज्या वस्तुस्थितीवर जास्त अन्याय झालाय तो घटक आपल्याला पुढे आणायचा आहे। आणि त्या काळी सर्वाधिक अन्याय होणारी वस्तुस्थिती कोणाची असेल किंवा सर्वाधिक जास्त अन्याय कोणावर झाला असेल, जातीपेक्षा, धर्मापेक्षा सर्वाधिक जास्त अन्याय झालेला घटक म्हणजे या देशात सध्या वावरत असलेली महिला। आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की मला घटनेचं लिखाण करताना पहिल्यांदा मला या महिलांचा उद्धार करायचा आहे। म्हणून या भारतातली नाही तर महाराष्ट्रातली कुठलीही महिला, तिच्या धार्मिक पूजा विधी, आराधना, तिच्या धर्माच्या चालीरीती, रूढी परंपरा, तिचं धार्मिक स्थळ कुठल्याही ठिकाणी जा, पण जात असताना रस्त्याच्या कानाकोपऱ्यात, चौकामध्ये हात वरती करून, हातात संविधान घेऊन तुमचा बाप उभा आहे, त्या बापाच्या पाया पडून जा, कारण पहिला उद्धार करता तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा। मग बाबासाहेबांना पहिलं केलं काय? जगातला एकमेव नेता आहे ज्याने आपल्या मंत्रीपदाचा त्याग फक्त तुमच्या कल्याणासाठी केला आहे। अलीकडे भाऊ कोण कोणाच्या गाडीत बसायला पता लागत नाही। मंत्री म्हणल्यावर विषय खलास आहे, पक्ष कोणाचा आहे कळणं, मालक कोण हे कळणं। आणि डॉक्टर पेशंटला नाही भेटला की कंपाऊंडरच मालक व्हायला, म्हणून डॉक्टरचं काम असते पेशंटला दोनदा भेटायचं। डॉक्टर नाही भेटला, कंपाऊंडर पक्षच गायब करायला आहे।
कार्यक्रम बिघडलेला आहे. या परिस्थितीमध्ये जर या देशातल्या महिलांचा विचार केला तर पहिल्यांदा बाबासाहेबांनी काय केलं, तर बाबासाहेबांना पहिला अधिकार तुम्हाला दिला. इथं 3 जयंती महोत्सव आहेत. यामध्ये 396वी जयंती आहे स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. 199वी जयंती आहे तुमच्या आमच्या घरात शिक्षणाचं वारं ज्या माणसाने निर्माण केलं ते खरे महात्मा ज्योतिबा फुले. आणि 135वी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तिघांची विचारधारा पहा. इथं जात मॅटर नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक विचाराचं गुरु मानले महात्मा ज्योतिबा फुले यांना. आपल्याला शिकवलं 1893ला या देशात शिवजयंती सुरू झाली. मान्य आहे, या देशात 1893ला या देशात 1895ला शिवजयंती सुरू झाली. मात्र शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम एका बाप माणसानं केलं. ते वर्ष होतं 1873 आणि तो शोध लावला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. भारतीय विमानपतन प्राधिकरण ही एक अशी ऑर्गनायझेशन तिथं सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने काम करतात. आणि आमचा हा नेहमी प्रयत्न असतो की इथे जे लोक काम करताय महापुरुषांचे विचार घेऊन सर्व भारतामध्ये पसरले पाहिजे. म्हणून आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम करतो. आता ही आमचं 15वं वर्ष आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रम पार पडलेला आहे. कांगणे सरांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं आहे. महिलांचे हक्क, महिलांबद्दल आपल्याला जी कृतज्ञता ती व्यक्त केली आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं हे त्यांनी जाणीव करून दिली आहे. आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीमंत साळवे, आमचे ऍक्टिंग एअरपोर्ट डायरेक्टर श्री कोरडे सर, सचिव सर मेश्राम सर आणि आमच्या जे पूर्ण म्हणजे महिला कार्यशक्ती जे आहे रेखा मॅडम, तायरी पटेलजी, जुंबडे सर, हे सर्वांनी सहयोग केला आहे. आणि हे फायर डिपार्टमेंटचे ते वायरजी सर्व एकोप्याने काम केल्याने हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. आणि म्हणजे आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो की जे महापुरुषांचे विचार आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न आमचे सफल होत आहे हे आम्हाला म्हणजे या कार्यक्रमाच्या याच्यातून माध्यमातून जाणवत आहे. आपण विमान प्राधिकरण संस्थेमध्ये कार्यरत आहात आणि नुसतं जयंतीचे कार्यक्रम करून भागत नाही, याशिवाय आपण समाज प्रबोधनाचे कुठले कुठले कार्यक्रम करत असतात? आमच्याकडे समाज प्रबोधनाचे काम पूर्ण वर्षापर्यंत चालतं. जसं आमच्याकडे वृक्षरोपण असं वृक्षरोपण आपण वसुंधरेसाठी आपण नेहमी आम्ही वृक्षरोपण करतो. यात्रा सेवा दिवस असतात त्या दिवशी सातत्याने वृक्षरोपण करतो. त्या व्यतिरिक्त आम्ही इथे रक्तदान शिबिर म्हणा किंवा जसं वृद्धाश्रमामध्ये आमच्या महिला संघटना आहे जी कल्याणमयी आहे त्यासाठी ते पण एकोप्याने काम करतात. आणि तसंच कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप असो किंवा इथे काम करणाऱ्या जे डी ग्रुप स्टाफ असो किंवा छोटे स्टाफ असो त्यांच्या सुद्धा हेल्थ साठी इथे काम केलं जात आहे. पाल्यांच्या विकासासाठी, त्यांची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी त्यांना गुणवंत पाल्यांचा सत्कार वगैरे असे कार्यक्रम. हो, आमच्याकडे जे पाल्य 75% पेक्षा जास्त जे कार्यक्रम गुण मिळवतात त्यांचा आमच्याकडे एअरपोर्ट अथॉरिटी एक सहयोगी संस्था आहे जे आमच्याकडे नराकास म्हणून आहे. त्याचे आमच्यातर्फे जे लोक हे जातात त्यांचा तिथे सत्कार केला जातो आणि कार्यक्रमामध्ये त्यांना गुणविशेष दिले जातात. आपलं पूर्ण नाव सांगा. योगेश सदाशिव सागर, मी एक सदस्य म्हणून आहे SST असोसिएशनचा. त्यातल्या त्यात मी इथे एक युनियनचं सचिवपदी काम करतो आणि सगळे इथे गुन्हा गोविंदांना आता त्यामुळं पदापेक्षा सर्व माणुसकी म्हणून सगळे काम करतात. जुमडे सर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मोठे अधिकारी आहेत. जुमडे सरांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये होते. अतिशय नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ते राहिलेले आहेत. सरांकडून आपण आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊया. धन्यवाद. तसं आमच्या सर्व सहकार्यांनी सांगितलं आणि आमचे डायरेक्टर साहेबांनी सांगितलं, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण हे संयुक्त जयंतीचा जो उपक्रम आहे याची सुरुवात आपल्या मला गर्वाने सांगू इच्छितो की इथं औरंगाबादवरनं झालेली आहे. आणि हे हळूहळू हा मेसेज आहे पुण्याला पण मी 5 वर्ष असताना आपण हाच प्रयोग म्हणजे तिघी महापुरुषांची संयुक्त जयंती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांची वेगवेगळी न करता आपण संयुक्तरित्या पुण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही त्या दिवशी अभिवादन करतो आणि नंतर याचा संयुक्त जयंती साजरी करतो. आणि आमचा निरोप आणि आज मुंबईला आमचं जे क्षेत्रीय मुख्यालय तिथं सुद्धा असे संयुक्त जयंतीचा म्हणजे साजरी होत आहे. दुसरी गोष्ट तसं सरांनी सर्वांना सांगितलं आमची ऑर्गनायझेशन इतकी चांगली आहे. आपलं एअरपोर्ट शहराचा अभिमानाने सांगू इच्छितो. आमचे जे शरद येवले साहेब आहेत, डायरेक्टर साहेब आणि तोडे साहेब यांच्या लिडरशिप मध्ये सर्वांच्या सहयोगाने भारतातला नंबर 1
एअरपोर्ट येतात घोषित झालेलं आहे. आपल्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. दुसरी गोष्ट आहे, कॉर्पोरेट कल्चर असताना सुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमच्या भारतीय विमानतळ प्राधिकरण एक CSR असते. तुम्हाला माहिती असेल की याच्या अगोदर जे सावे साहेब असताना इथं जवळपास 48 मुलींकरता टॉयलेट्स वगैरे बांधलेले होते. पुण्याला जे CSR जो फंड असतो, जो आमचा प्रॉफिट असतो, त्यामुळे एक सामाजिक जाणीव ठेवून आम्ही जवळपास आहे तर 1,500 सायकली जे आहेत विविध क्षेत्र आणि तसं टॉयलेट वगैरेचं नगर जिल्ह्यामध्ये पण आपण बांधून ठेवलेलं आहे. इथले जे हिंगोलीचे जे खासदार होते त्यांच्या मतदारसंघामध्ये पण मुलींकरता टॉयलेट. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे कॉर्पोरेट कल्चर असताना सुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमचं भारतीय विमानतळ प्राधिकरण असे प्रोग्रामात्मक कार्य घेतले. याच्या अगोदर सुद्धा आपण चोपडे साहेब असते आहेत, म्हणून श्रीमान कोकाटे आहेत, इथले हर्षदीप कांबळे साहेब होते, वैशाली डोस मॅडम होत्या, सुषमा अंधारे मॅडम होत्या, प्रदीपराव साळुंके साहेब आहेत. यांचे सर्वांचे आपण प्रोग्रामात्मक कार्यक्रम या प्रकारे ठेवलेले आहे आणि या प्रकारे मी अशी अपेक्षा ठेवतो की आमचे सहकारी हे सातत्याने हा जे आहे हा उपक्रम पुढेही राहील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. पूर्ण नाव सर. मी राजीव अप्पाराव जुंबडे, सहाय्यक महाप्रबंधक वित्त, भारतीय विमानतळ प्राधिकरण, संभाजीनगर एअरपोर्ट. धन्यवाद. आज आम्ही भारतीय विमान प्रस्थान प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा तर्फे आम्ही संयुक्त जयंतीचा हा 15वा वर्ष आहे. तर जसं सरांनी सांगितलं की भाविपामध्ये वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळ्या प्रांतातली विविध धर्माची लोक इथे कार्यरत आहेत. तर दरवर्षीप्रमाणे जशी आमच्याकडे जयंती होता जशी छत्रपती शिवाजी महाराजांची होते, ज्योतिबा फुलेंची होते, डॉक्टर बाबासाहेबांची वेगवेगळी जयंती त्यांच्या जन्मदिवशी होतेच. पण आम्ही एक संयुक्त जयंतीचा हा उपक्रम मागच्या 15 वर्षापासून हा चालत आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. याचा उद्देश काय आहे की महापुरुषांना जसं डोक्यावर घेऊन नाचायचं नाही, त्यांचे जे विचार आहेत ते सर्वांपर्यंत समाजाच्या छोट्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कसं राष्ट्रीयता जे आहे हे पसरायला पाहिजे. आज जी परिस्थिती आहे देशामध्ये की वेगवेगळ्या नेत्यांना किंवा ज्या महापुरुषांना त्यांच्या धर्मामध्ये आपण त्यांना एक फ्रेम मध्ये बसवलेला आहे, चौकटीमध्ये. जसं कांकणे सरांनी पण मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे की महापुरुषांना जात धर्म नसतो आणि महापुरुषांचे जे आयडल्स आहेत ते पण कुठल्या जाती धर्माचे नाहीत. ज्यांचे विचार आहेत त्यांना हे समाजापर्यंत पोहोचवायचे जे कार्य आहे हे करायचा आमचा एक प्रयत्न सुरू आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की याच्या पुढे पण हा कार्यक्रम असाच चालत राहील, असंच सर्वांचं मार्गदर्शन मिळेल आणि समाज प्रबोधनाचं कार्य आम्ही असंच कंटिन्यू करू. मी आहे नितीन मेश्राम, उपमहाप्रबंधक संचार भाविप्रा औरंगाबाद एअरपोर्ट. ह्या वर्षीच आमचं 15 वर्ष आहे. गेल्या 14 वर्षापासून आम्ही अविरत हे कार्य करतो आहे आणि हे जे आपले 3 महानायक आहेत किंवा जे महान आपले महान पुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही साजरी याच्यासाठी करतो की त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी केलेल्या कार्याचे जे काही त्यांनी जे कार्य केले आहे समाजासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, त्या संबंधात आम्ही हे सगळे सर्वांपर्यंत हे पोहोचवावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणात घेतो, आमच्या ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून कुठल्या प्रकारचाही सिक्युरिटीचा प्रश्न येऊ नये आणि इतर लोकांना येण्यापासून हे बंधन होऊ नये. तर म्हणून आम्ही ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून आजूबाजूला जितके आपले चिकलठाणा असो, रामनगर, मुकुंदवाडी, माडा कॉलनी तिथले सर्वच लोक येतात आणि ह्या कार्यक्रमाचा ते आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या विचारांमध्ये भर घालू शकतात. त्यासाठी हा आम्ही कार्यक्रम सादर करतो. वैशाली अंडे. आपण काय प्रतिक्रिया द्याल? हा आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आणि सर्व एकूण एक कर्मचाऱ्याचा सहभाग घेतलाय. आर्थिक, मन, तन, मन, धन हे सर्व भावानी करून आणि लोक कशी शिक्षित होतील आणि एक जयंतीचा कार्यक्रम लोकांना कशा प्रकारे उत्तेजित करेल, त्यांच्या महामानवाचे गुण कसे आत्मसात करता येईल हे दाखवण्यासाठी केलेलं आहे. माझं विजय कोरडे. या मॅडम, एक मिनिट बोला तुम्ही. एक मिनिट, जस्ट ओके.
मी रेखा दीपक पवार भारतीय विमानपत्तन प्राधिकरण इथे कार्यरत आहे. गेल्या 21 वर्षापासून मी सर्व्हिसमध्ये आहे आणि मला खूप सांगण्यामध्ये आनंद होत आहे की आम्ही महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम आज या ठिकाणी करत आहोत. सर्वजण मिळून म्हणजे आमच्या एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये जितके पण अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहेत ते सर्वजण मिळून आम्ही महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं, जसे सगळ्यांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू आणि आम्हाला खरंच खूप म्हणजे स्फूर्ती येते आणि प्रोत्साहन येतं की आम्ही त्यांना कसं जिवंत ठेवू आणि त्यांच्या विचारांना कसं पुढे नेऊ. आजच्या दिवशी मी हेच सांगू शकते की माझे सर्व टीमने मला खूप साथ दिलेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचं पण मी आभार व्यक्त करते अशा ठिकाणी की त्यांनी मला खरंच खूप आज मी खूप खुश आहे. सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुमचं सुद्धा धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी कोण कोण उपस्थित? आजच्या कार्यक्रम प्रसंगी आमचे एअरपोर्ट डायरेक्टर सर कार्यकारी जे की विजय कोरडे सर आहेत आणि आमचे सचिव आहेत नितीन मेश्राम सर संयुक्त जयंतीचे आणि आमचे प्रमुख वक्ता म्हणून विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या प्रती खूप चांगला उपदेश दिलेला आहे आणि महिलांनी कसं जागृत झालं पाहिजे, अंधश्रद्धेपासून कसं दूर राहिलं पाहिजे हा मेसेज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आज दिलेला आहे. त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू.